नमस्कार, आपण जात आहोत ग्रामपंचायत मेंढकी पासून 500 मीटर अंतरावर शेत असलेल्या श्री ज्ञानेश्वर श्रीराम लांजेवार यांचे शेतावरील कुक्कुटपालन शेड बांधकामास भेट द्यायला आपणास शेताचे गेटमधून बांधकाम पूर्ण होऊन वापर सुरू असलेले कुक्कुटपालन शेड बांधकाम आपणास दिसत आहे। श्री ज्ञानेश्वर श्रीराम लांजेवार ग्रामपंचायत मेंढकी यांनी मागणी केल्याप्रमाणे कुक्कुट पक्षी संख्येनुसार 2 पटीमध्ये अंदाजपत्रक 1,33,000 रुपयाचे तयार करून तांत्रिक मान्यता क्रमांक 5798 दिनांक 12 जानेवारी 2023 अप्रशासकीय मान्यता दिनांक 16 जानेवारी 2023 रोजी देऊन कार्यारंभ आदेश क्रमांक 94 दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी देऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली। आपण प्रत्यक्ष ह्या कुक्कुटपालन शेडमध्ये आपण आहोत आणि तिथं ज्ञानेश्वरजी आपल्याला कुक्कुटपालनची जी काही कार्यपद्धती वापरत आहेत त्याबद्दल माहिती देत आहेत आणि हे आपल्याला समोर छोटे पिल्लू आहेत त्याचं पण ते व्यवस्थापन कशा पद्धतीने करतात ते माहिती देतात। हे आपले छोटे पिल्ले आहेत, आपण याला ब्रूडिंग रूम म्हणतोय। उष्णतेमध्ये ठेवून असतात, याला 1 महिना ब्रूडिंग करावी लागते, त्याच्यानंतर हे मोठे होतील। याच्यानंतर आपण अंडे काढण्याची मशीन आहे, आपण इथं अंडे ठेवतो आणि 21 दिवसांनी हे अंडे पण पिल्ले होऊन निघतात। हां, हे असं सिस्टम आहे सर। आणि हे सर्व आपण अगोदर माहिती करून घेतली आहे। हो, माहिती करून घेतली आहे आणि मनरेगाच्या मार्फतीने हे सर्व आपण करून राहिलो आहे। याचं आपण कुठं प्रशिक्षण वगैरे केलं आहे? नाही, प्रशिक्षण नाही केलं, पण मला याची पुरेपूर माहिती होती, पुस्तकाच्या माध्यमातून पूर्ण माहिती होती। आणि आता तुम्हाला प्रत्यक्ष व्यवसाय करताना काही अडचणीचा नाही, काही एवढ्या मोठ्या अडचणी नाही याच्यात, फक्त लक्ष देऊन काम करावं लागतं। जसं कुक्कुटपालनावरती सर्वात जास्त मरीचा प्रादुर्भाव, त्यासाठी मग तुमचं औषध उपचार वगैरे? हो, औषध असतात आमच्याकडे महिन्याची औषध असतात किंवा गावठी औषध असतात। ते लांजेवाडी हे व्यवस्थापन कसे करतात? ते अंडे देण्यासाठी, कोंबडी इथं बसून अंडे देणार। नाही, ही व्हेरायटी कोणती आहे? हे गावठी, ओरिजिनल गावठी। हो हो, दुसऱ्या व्हेरायटी नाही, पूर्ण गावठी म्हणजे हे लहान जे चीक होते तेव्हापासून हो, हे मोठे झाले आणि ते आता अंडे देणं सुरू केलं। आणि हे संध्याकाळची इथं राहतात, हे दिवसभर तर बाहेरच राहतात, वाटलं तर इकडे येतात, खेळतात, जातात ना, रात्रीला इथं वास्तव्यात असतात। गुडर वगैरे ठेवले पाण्यासाठी, ते खाद्याचे पाण्याची भांडे आहेत ते, आणि ते खाद्याचे, पण खाद्य ते बाहेरच खातात, तुला खाद्य वाया घालवतात, नाश करतात। औषधी वगैरे त्यांचं औषधी वगैरे आहे ना, त्यांना जर वाटलंच आपल्याला लक्षात येते याच्या ॲक्टिव्हिटीवरून तर आपण त्याला औषधी देऊन देतो। कोणती देतात? औषध्या भरपूर आहेत त्याच्यात, त्याची गरज नसते। नाही एवढे नाहीच्या हिशोबानं असतं ते, पाण्यामध्येच। हां, यांचं विक्रीचं कसं आहे मग तुमचं? यांचं कसं आहे, जे 1-1.5 किलोचे नग झाले 4 ते 4.5 महिन्यात की आपण कोणी आलं तर इथं विकू, नाही तर कोणी व्यापारी येतो, माल मापून घेऊन जातो। विक्रीसाठी अडचण काही नाही? नाही, काही मार्केटिंगसाठी अडचण नाही काही। तुम्हाला इथपर्यंत प्रत्यक्ष लोक पण येतात? हो, आणि व्यापारी पण येतात। तुम्हाला कुठं जायची गरज नाही, काही नाही, मार्केटिंगची काही गरज नाही, व्यापारी येऊन घेऊन जातो। सरासरी या वर्षामध्ये मग किती विक्री झाली? आता जास्तीत जास्त आता सुरुवात झाली साहेब, त्याच्या हिशोबाने 100-150 विकले असं आपण, मग जास्त नाही विकले, आपल्याला सुरुवातच 4 महिने झाली फक्त। मागील 3 महिन्यामध्ये तुम्ही 150 नग विकले, 150 नग विक्री झाली। आणि ही वैयक्तिक विकले की व्यापाऱ्याला विकले? वैयक्तिक विकले 150 पण? हो, वैयक्तिक विकले। नमस्कार, मी उमेश बुराडे, APO पंचायत समिती ब्रह्मपुरी व माझे सहकारी तांत्रिक सहाय्यक रणजित कसारे, पंचायत समिती ब्रह्मपुरी। आम्ही आज आलेलो आहेत ग्रामपंचायत मेंढकी या ठिकाणी आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पंचायत समिती ब्रह्मपुरी अंतर्गत ग्रामपंचायत मेंढकी येथे लाभार्थी आहेत ज्ञानेश्वर श्रीराम लांजेवार यांना कुक्कुटपालन शेड हा योजनेअंतर्गत काम देण्यात आलेला आहे आणि
शरद पवार ग्राम समृद्धी योजना याद्वारे जे कुक्कुटपालन, गुरांचा गोठा हे मिशन मोडवर काम सुरू करण्यात आलेलं आहे. त्या अंतर्गतच कुटुंब समृद्ध या संकल्पनेतून श्री लांजेवारजी प्रेरित होऊन त्यांनी शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत कुक्कुटपालन शेड हा कुक्कुट पक्षीच्या संख्येनुसार यांना 2 पट्टीमध्ये शेड तयार करून देण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये जवळपास 200 ते 300 पक्षी हे सध्या स्थितीमध्ये यांच्या शेडमध्ये वास्तव्यात आहेत आणि त्यातून ते आपला कुक्कुटपालन व्यवसाय व इतर पूरक व्यवसाय म्हणून त्यांचं समोरचं सुद्धा नियोजन आहे. त्यामध्ये शेवगा लागवड सोबतच आझोला आणि फळबागच्या माध्यमातून इतर फळझाडं लावण्याचा त्यांचा मानस आहे. नमस्कार, मी तांत्रिक अधिकारी पंचायत समिती ब्रह्मपुरी रणजित कसारे. ग्रामपंचायत मेंढकी अंतर्गत ज्ञानेश्वर लांजेवार यांचा व्यवसाय मुळात विटाभट्टीचा होता. ते जवळपास 10-15 वर्ष विटाभट्टीचा व्यवसाय करीत होते. परंतु त्या विटाभट्टीच्या व्यवसायामध्ये निसर्ग, पाणी, पाऊस यांच्यामुळे ते त्रस्त झाले होते आणि त्यांना लागतसुद्धा निघत नव्हती. त्यामुळे त्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनेमध्ये पंचायतीच्या ग्रामसभेच्या माध्यमातून त्यांना माहिती मिळाली आणि त्यांनी ग्रामसभेत आपला नावाची नोंदणी केली आणि त्यांनी नावाची नोंदणी केल्यानंतर वार्षिक नियोजनामध्ये त्यांचा नावाचा समावेश झाला आणि त्यांनी ग्रामपंचायतीच्या रोजगार सेवक श्री चंदू जिल्हेवार यांच्या मार्फतीनं त्यांनी वैयक्तिक लाभाची कुक्कुटपालनाची फाईल पंचायत समितीला सादर केली. पंचायत समितीला सादर केल्यानंतर प्रथमतः त्यांचा अंदाजपत्रक डबल प्रतीमध्ये करण्यात आला आणि त्या डबल प्रतीत केल्यानंतर त्यांना कार्यामध्ये मिळाला आणि त्यानंतर त्यांनी प्रत्यक्षपणे काम सुरू केलं. त्यांच्याकडे जवळपास सुरुवातीला 200 पक्षी होते, पण आजच्या स्थितीत त्यांच्याकडे जवळपास 300 ते 350 पक्षी मोठ्या स्वरूपातले आहेत आणि लहान स्वरूपात लहान पिल्ले अजूनही त्यांच्याकडे उपलब्ध आहेत आणि ते स्वतः गावठी पिल्ले जे आहेत ते स्वतः इथे त्यांच्याकडे ब्रूडर आहे आणि तिथे अंडे जे उत्पादन घेऊन ते स्वतः पिल्ल्याची निर्मितीसुद्धा करीत आहेत. त्यांचा मानस आहे की भविष्यात आणखी डबल दुसरा सेट आणखी उभा करून त्या ठिकाणी कोंबड्यांची कुक्कुटपालनाची संख्या वाढवता येईल आणि त्यांना त्या माध्यमातून जो आर्थिक फायदा होईल तो स्वतःचा कुटुंब व्यवस्थितपणे सांभाळू शकतील. त्यानंतर त्यांना आणखीन फळबागेच्या माध्यमातून शेवगा लागवड, ॲझोलाचं ते पिलांना चारण्यासाठी जे आझोला लागतं ते आझोल्याचं सुद्धा त्यांचा पान तयार करण्याचा मानस आहे. नमस्कार. मी संतोष गायकवाड, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, पंचायत समिती ब्रह्मपुरी. आज आपण आलो आहोत ग्रामपंचायत मेंढकी इथे. आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर लांजेवार, ज्यांना आपण मगरा रोयो अंतर्गत कुक्कुटपालनाचं शेड दिलं आहे. त्यांच्याशी आपण आज हितगुज करणार आहोत. साहेब नमस्कार. नमस्कार. आणि सोबतच आहेत आपल्या मेंढकी ग्रामपंचायतचे रोजगार सेवक चंदू जिल्हेवार. नमस्कार साहेब, मी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी. आपल्याला रोजगार हमी योजना याविषयी कशी माहिती झाली? मेंढकी ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेला मी गेलो असता याविषयी थोडी माहिती मिळाली. मग त्याच्यानंतर मी रोजगार सेवकाशी संपर्क साधला. त्याच्यानंतर मी कुक्कुटपालन शेडसाठी मी यांच्याकडे नाव दिला. नाव देऊन मग यांनी मला डॉक्युमेंट्स पूर्तता करायला सांगितले. ते मी डॉक्युमेंट्स पूर्ण पूर्तता केली. त्याच्याकडे मी फाईल दिली याच्याकडे. मग यांनी ते पंचायत समिती स्तरावर यांनी आपलं काम केलं. त्याच्या अगोदर तुम्ही काय करत होते? मग माझा चांगला विटाचा व्यवसाय होता 1998 पासून. अच्छा. पण मधात प्रॉब्लेम, पाऊस पाणी, मग लेबर प्रॉब्लेम, मग माल गेला पण पैसे भेटायचे नाही. मी त्याच्यानं अच्छा, बंद म्हणजे करून त्याच्यातून तुम्ही फक्त पोट भरत होते, पोट भरत होतो. बाकीची आर्थिक किंवा एवढं काही कौटुंबिक विकास हे झालेलं नव्हतं. एवढं काही नव्हतं. मग मला हे माझ्या मनात पूर्वीपासून होतं. अच्छा, आपण काहीतरी वेगळं करावं, इथं कुक्कुटपालन शेड करावं. पण त्याच्यानंतर मी हे सुरुवात केली आणि हे माहिती मिळाली
हां याच्यातून 2 पैशाचा आपला लाभ आणि शेड पण झाला. त्याच्यातून मग आपण सुरू केलं, काम झालं, सर्व झालं याच्यात. आपले रोजगार सेवक यांचे जेव्हा तुम्ही प्रस्ताव तयार केलेत तर काही अडचण आली का? नाही, अडचण आली. जी कागदपत्रे सांगितली ती अच्छा. परिपूर्ण त्यांनी दिली. त्यानंतर ती फाईल मी पंचायत समितीला सादर केली. तुम्ही आता हा जो शेड बांधलात हो याच्यातून काही फायदा वाटते का? हो आहे ना, फायदा आहे. अच्छा. आता माझ्याकडे पहिले 100 कोंबड्या होत्या घेऊन आणल्या म्हणून सुरुवात नवीन करताना. आता माझ्याकडे 400च्या आसपास पूर्ण कोंबड्या आहेत, छोटे पिले आहेत 100-150. आपल्याकडे हॅचेरी आहे, म्हणजे अंडे टाकले की मग 21 दिवसांना पिले निघतात आणि ग्राउंड लेवलवर व्यवस्थित आहे सध्या. हां, ह्या आपण आता शेतीमध्ये आहोत. हो. ही शेती किती काही? हे 1 एकर 5 डिसमल 42 आहे. 42 हो. बरोबर आहे. आता इथं आणखी परत खाली जागा आहे शेडच्या नंतर. हो हो इथं आणखी काही व्यवसाय करावा असं वाटते हो का हो इथं? हो. आता कोंबड्यांसाठी आपल्याला सावली पाहिजे. त्याच्यासाठी आपण शेवगा लागवड, त्याचा पाल्याचा पण खाद्य होतो, त्याच्यातून शेंगा मिळतील, त्याच्यातून आपल्याला उत्पादन पण मिळतो, हा. पैसे पण मिळतात. बरोबर. म्हणजे शेवग्याची पण लागवड करायची आहे, त्याच्यासाठी पण प्रस्ताव दिला आहे साहेबाकडे. छान. हां. आपण जर प्रस्ताव दिला असेल तो निश्चितच आम्ही मान्य करू हो. आणि तुम्हाला छान असं तुमची आर्थिक प्रगती होईल असं निश्चितच होईल हो. आणि याच्यातूनच तुमचं कुटुंब समृद्ध होईल अशी मी आशा करतो. धन्यवाद. माझं नाव ज्ञानेश्वर श्रीराम लांजेवार, राहणार मेंढकी. हे कुक्कुटपालन संकल्पना मला माझ्या गावातील ग्रामपंचायत मेंढकीच्या माध्यमातून लक्षात आली. रोजगार सेवकाला माहिती विचारली असता त्यांनी सांगितले, त्या ग्रामसभेत नाव दिलं. त्याच्यानंतर आम्ही डॉक्युमेंट्स पूर्तता केली. त्यांनी डॉक्युमेंट्स क्लिअर झाल्यानंतर कुक्कुटपालन शेड बनवण्यास मला परवानगी दिली. कुक्कुटपालन शेड झाल्यानंतर माझ्याकडे त्यावेळी 250 पक्षी होते. आता त्या माझ्याकडे 450 पक्षी आहेत आणि कुक्कुटपालन शेड संपूर्ण बांधून झाल्यावर याच्यातून मला आर्थिक सहाय्य पण मिळालेलं आहे आणि आत्तापर्यंत या कुक्कुटपालन शेडसाठी मला 1,33,000चं बजेटनुसार मला 1,23,000 काही रुपये प्राप्त पण झालेले आहेत आणि माझ्याकडे अजून 1 एकर 5 डिसमल शेती आहे बाजूला लागून. त्याच्यात मला शेवगा लागवड करायची आहे, अजोला लागवड करायची आहे. त्याच्यासाठी पण मी कागद प्रस्तावित केलेले आहेत पंचायत समिती ब्रह्मपुरीकडे. तर आता त्यांच्याकडून मान्यता मिळाली की पण ते सुद्धा मी हे शेवग्याचं लागवड करणार आहे. आणि याच्यापूर्वी माझा व्यवसाय विटाचा होता, पण लेबर प्रॉब्लेममुळे अडचणी, निसर्गामुळे अडचणी, त्याच्यामुळे तो बंद करून मी या व्यवसायामध्ये आता समाधानी आणि खुश आहे. माझ्या कुटुंबामध्ये आम्ही 6 लोक, पती पत्नी, 2 मुलं, आईवडील, आम्ही 6 लोक आहोत आणि या कुक्कुटपालन शेडच्या नियोजनामधून आम्हाला 2 पैसे प्राप्त होऊन आम्ही आता थोडे समाधानी आहोत आणि याच्यासमोरही आम्हाला या मनोरेगा याच्यामधून नवीन काही सुविधा मिळतील त्या पण करायला आम्ही तयार होऊन आम्ही समृद्धीकडे वाटचाल करायला समाधानी आहोत.